राजमाता जिजाऊ यांची 426वी जयंती त्यांच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजामध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली। 20 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळापासून मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात हा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय। हा प्रचंड जनसमुदाय नतमस्तक होणारे हे लाखो मावळे, आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी, आज दिवसभर सिंदखेड राजामध्ये हेच चित्र होतं। निमित्त होतं राजमाता जिजाऊंच्या जयंतीचं। 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीपासून 12 जानेवारीच्या राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत दशह रात्रोत्सव साजरा केला जातो। त्यानुसार सूर्योदयाच्या वेळी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी अर्थात लखुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ पूजन आणि जिजाऊ वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली। राजवाड्यातील जिजाऊंचं जन्मस्थान असणाऱ्या जागेची फुलांनी खास सजावट करण्यात आली होती। संपूर्ण वाडा प्रकाशमय झाला होता। अनेक महिला आणि पुरुष आकर्षक पेहराव करून या सोहळ्यात सहभागी झाले। एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध मंत्र्यांनी जिजाऊंना अभिवादन केलं। यामध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यासह राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील सहभागी झाले। त्या अर्थानं ज्या पिछलेल्या नागरिकांना, छळलेल्या नागरिकांना ज्यांनी स्वातंत्र्य निर्माण करून दिलं, ती स्वातंत्र्याची जननी जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे, जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि एक नवी ऊर्जा, जी ऊर्जा आपल्याला स्वतंत्र विचार देऊ शकते, ती ऊर्जा आपण या ठिकाणाहून घेऊन गेलं पाहिजे, असं आव्हान आमच्या सर्व माहेरच्या मंडळीच्या वतीनं करतो। या सोहळ्याला मनोज जरांगेंनी उपस्थिती लावली। स्थानिकांकडून त्यांचं जोरदार स्वागत झालं। जिजाऊंच्या चरणी जरांगे पाटलांनी एक साकडं घातलं। मराठा समाजाचे लेकरं आरक्षणा वाचून खूप वेदना सहन करतात। सरकारला सद्बुद्धी देऊन मराठा समाजाचं आरक्षण ताबडतोब देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं आईच्या चरणी घातलं आणि शेतकरी प्रचंड संकटात आहे, त्यांनाही भरघोस मदत करण्याचंही सरकारला सद्बुद्धी देण्याचं आईच्या चरणी साकडं घातलं। गेल्या काही वर्षात जिजाऊंची जयंती थाटामाटात साजरी केली जात असल्याचं दिसून आलंय। दिवसेंदिवस हा सोहळा जसा मोठा होत चाललाय तसेच जिजाऊंचे विचार सर्वसामान्यांमध्ये रुजण्याचं प्रमाणही वाढत जावं हीच अपेक्षा। सिंदखेड राजाहून संदीप वानखेडे आणि सचिन जिरेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।